आपण ठरवू शकतो की ठीक आहे, यावर्षी मी हे करेल, त्यावर्षी मी ते करेल, मी आत्तापासून असंच करेल. पण एक टाइम नंतर आपण कदाचित ते अचीव पण करू, पण ते कन्सिस्टंट राहायला आपण कुठेतरी कमी पडू. Sometimes we may decide few things and we may be able to achieve them, but then remaining consistent in those things will be a difficult thing for us. आता 31 तारखेला दादा, स्तुती, आम्ही रिटर्न संगमनेरला येत होतो. तर आम्ही कारमध्ये असंच बोलत होतो. And while returning from Pune on 31st of पुणे नाही, December, पण हां, एक जागेवर गेलो. so I was thinking over something, दुपारचा टाइम होता. and it was afternoon. तर मला ऊसाचा रस प्यायचं मन झालं. ऊसाचा रस, शुगर केन ज्यूस. Okay, I wanted to drink the sugarcane juice, तर मी दादा सुधीर बोललो की आपण कुठेतरी थांबू जिथं मी ऊसाचा रस पिऊ शकतो. and I told Dada and Shruti that let us halt somewhere so that we can have the juice. आम्हाला कुठंच ऊसाचा रस भेटला नाही. And we didn't get that juice anywhere else, पण मला प्यायची खूप इच्छा होती. but I wanted to drink it. काही वर्षांपासून मी स्वीट्स नाही खात किंवा खूप कमी मात्रामध्ये खातो. And from some years I've stopped having the sweets. I'm having less quantity of them. आणि मी स्तुतीला म्हटलं की हे माझं शेवटचं भरून आता वर्षाचं शेवट आहे, मी एकदम भरपूर स्वीट्स खाणार आहे. And I said to Stuti that this is the end of the year, so I'll fulfill my eating. आणि उद्या 1 तारीख आहे, 1 तारीख पासून मी शुगर फास्टिंग करणार, म्हणजे मी काही स्वीट्स खाणार नाही. And from tomorrow it is first New Year, so I'm not going to touch the sweets at all. हे मी माझ्या स्वतःच्या भरोश्यावर खात्रीवरून मी बोलत होतो की नाही आता मी 1 तारखेपासून इथून पुढे काहीच गोड नाही खाणार. And this I was talking based on my ability, that based on my progress, that I am not going to touch any sweet. आणि 31 तारीखला आपल्याला रात्री खूप लेट झालं, सकाळी काही बनलेलं नव्हतं घरी. And 31st it was very late for us to return. On 1st there was nothing prepared at home for मी eating. 4 केकची पीस खाल्ले. And I ate 4 pieces of cake that morning. त्या दिवशी मी खूप गोड खाल्लं. And that day I ate a lot of sweets. आज 5वा दिवस आहे, शेवटचे 4 दिवस मी एवढं गोड खाल्लं जे मागच्या 4 महिन्यात कधी खाल्लं नव्हतं. Today is 5th day, and last 4 days whatever the sweets I have eaten, I haven't ate that much the previous year. तर ही गोष्ट मला कळली की कदाचित मी स्वीट्स खाणं बंद पण करू शकलो असतो, पण मी माझं मनाला मारून बंद करू शकलो असतो. And so I understood that I could have stopped eating the sweets by bothering it upon my mind. पण येशूमध्ये एखादी गोष्ट जर आपण सवय आपल्याला जी थांबवायची आहे, जेव्हा आपल्याला कळतं की देवाची कृपा आपल्यावर आहे, तेव्हा आपल्याला ती गोष्ट नाही करायला वाईट नाही वाटत. म्हणजे समजलं का मला काय बोलायचं आहे? एखादी गोष्ट मला नाही करायची आहे आणि ती करायला मला आनंद होतोय, पण मला माहिती की कृपा आहे म्हणून ती गोष्ट इझिली मी सोडू शकतो. But if I want to stop something and अच्छा. जर मला एखादी गोष्ट थांबवायची आहे okay, if I want to stop some habit in me, आणि मला माहिती की माझ्यावर कृपा आहे, and I know that I am upon grace, तर ती कृपा मला शक्ती देते की ओके तू हे नको करू. so that grace empowers me that I should not do that thing. जर मला खोटं बोलायचं थांबवायचं आहे If I want to stop lies, आणि मी स्वतःला कोशिश करतो नाही आता मी खोटं नाही बोलणार, मी खोटं नाही बोलणार, मी खोटं by नाही बोलणार. myself I'm telling myself that I should not lie anymore. पण मी असं परत एक थोडं वेळ असेल की मी खोटं बोलेल. But after some time it will happen that I will speak lies. पण जेव्हा मला माहिती की माझ्यावर कृपा आहे, But when I know that the grace is upon me, तर कृपा मला शक्ती देते की खोटं नाही बोलायचं. so that grace empowers me that I will not speak lies. पवित्र आत्मा आतून सांगतो की नाही हे नाही बोललं पाहिजे. जरी आपण बोलतो तरी शिकवतो की ओके हे नाही केलं पाहिजे. Holy Spirit guides me. Holy Spirit guides us that we shouldn't do that thing again. मग पुढच्याच आपण ती गोष्ट नाही करत. And so the next time we don't attend that thing again. ओके, हे जस्ट माझ्या जस्ट हार्टमध्ये आलं म्हणून मी सांगितलं. जस्ट खूप सुंदर वर्शिपमध्ये आपल्या स्तुतीने लीड केलं. मला असं वाटतं की आपलं जे चर्च आहे ते 2 बेस फाउंडेशन जे असतात. So today we had a great time in worship. Stuti led us in the worship, and so in our church we have the 2 great foundations. एक आहे वचन आणि दुसरी आहे आराधना. One is the word and the other one is worship. आराधना आपण देवाला देतो And the worship we give to our God, आणि वचन आपण देवाकडून घेतो. and the word is that we receive from Him. आणि आपले दोन्ही पण पास्टर्स And are both the pastors in church, भरून अभिषिक्त आहे या गोष्टीसाठी.
they are putting the fulfillment of word to them. मी दादासाठी ट्रॅव्हल करतो, मी डॅडीसाठी पण ट्रॅव्हल करतो. I travel with Japhet, I travel with Pastor, तर मला कळतं की लोक कसे आशीर्वादित होतात. and so I understand that how people are getting blessed by it. तर माझी आज इच्छा आहे की आपण यांचा सन्मान उभं राहून जोरात टाळ्या वाजवून आपले पास्टर साहेब सन्मान I करूया. believe that we should stand on our feet and we should clap for them for their faithfulness. ते आहेत म्हणून आपण आहोत. They are, that's the reason we are here. डॅडी फक्त एक दिवसामधून 3 तास झोपतात, 3 मॅक्स 4 तास. Pastor, in a day he just sleeps for more 3 to 4 hours. बाकी सगळे टाइम ते आपल्यासाठी प्रार्थना करत असतात, आपल्यासाठी मेहनत घेत असतात. Rest, all the time he is continuously praying for all of us. तर त्यांचा आपण सन्मान नेहमी करत राहू. And that's why we should honor them each time. एकदा काय होतं, एक पास्टर प्रचार करत असतात And what happened once, a pastor is preaching somewhere, आणि एक सिस्टर ऐकत असते वचन. and a sister was listening to the word, तर ऐकता ऐकता ती रडायला लागली and she started crying all of a sudden. आणि पास्टर वाटलं की माझं वचन एवढं भारी की सिस्टर रडतीये. And the pastor thought that my word is so awesome that the sister तर started पास्टर crying. अजून जोश मध्ये येऊन प्रचार करतात And so the pastor again in the new force he started to preach. आणि सिस्टर अजून रडायला लागली. And that sister started crying again. पास्टरला अजून जोश येतो, पास्टर अजून जोर जोरात एकदम हे करून करून बॉडी लँग्वेज चेंज Pastor again करतात with the new zeal started to preach, and again the sister is doing it. आणि सिस्टर रडायचं थांबत नव्हते. And the sister is not stopping तर there. पास्टरला राहावलं नाही And the pastor couldn't stop there. आणि पास्टर म्हटले सिस्टर तुम्ही का रडत आहे. And pastor asked to that sister why she is crying. सिस्टर म्हटले The sister told pastor की 3 दिवसाआधी माझा बकरा मेला. that things is okay. 3 दिवसापूर्वी माझा बकरा मेला Okay, 3 days back my goat was आणि dead. तुमची दाढी बघून मला बकऱ्याची आठवण येते. With your beard I remembered my goat. तर असं होऊ नका देऊ की तुम्ही वचन ऐकतात तर पूर्ण तुमचं जे लक्ष आहे ते वचनाकडे असू द्या. So let this not happen with you as well. थोड्या वेळाने भांड्याचा आवाज येईल, टाक टुक टुक आवाज येईल, तिथे लक्ष जाऊ नका देऊ. Focus yourself on the word. Whatever distractions you may hear, don't get distracted. आणि एकदम आपण थोड्या वेळामध्ये कम्प्लीट करू. आपलं प्रभू भोजन पण आहे आज. And within short time we are going to finish today's. तर मी सुरुवात केली की आपण येशूवर अवलंबून राहायला पाहिजे. So last Sunday I told you that how we should be dependent on God. on आणि Jesus. आपण देवावर आणि देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला पाहिजे. And we should be dependent on God and God's grace. जे पण आपण करतो ते आपण म्हटलं पाहिजे की ओके देवा तुझ्या कृपेने मला सहाय्य कर. And whatever we see, we should tell God that God, by your grace, I have got this. जेव्हा आपण स्वतःच्या शक्तीवर आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपण एका टाइम नंतर फेल होतो. If we depend on our power, within some time we may lose out of that thing. जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं In the Old Testament, if you see, तर जेव्हा इस्रायली लोक when the Israeli people, त्यांना मोशे इस्रायलमधून घेऊन निघाला when Moses took them apart from Israel, तर त्या पूर्ण जर्नीमध्ये पूर्ण प्रवासामध्ये ते कुरकुरच करत होते. so in their entire journey they were murmuring. जर आपण बघितलं निर्गम 19 अध्याय If we look Exodus chapter 19, तर ते पूर्ण टाइम कुरकुर करत होते पण देवाने कधी त्यांना शिक्षा दिली नाही. and there we see the people entire time they were murmuring, they were speaking against God, but God did not punish them. पण एक टाइम असं आलं की ते म्हटले की ठीक आहे देव जे सांगेल ते मी कराल, ते आम्ही करू. But a time came when they said that whatever you say, that we will do. म्हणजे त्यांनी देवाला म्हटले की देवा तू जे म्हणशील ते आम्ही करू आणि आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की आम्ही तेवढं करू शकतो. ते देवाला म्हटले की तू जे आम्हाला सांगशील ते आमच्यामध्ये तेवढी इनर ताकद आहे की आम्ही ते करू बरोबर. But if they could have spoken to God, that ते देवाला म्हटले okay, they said to God that whatever तू you आम्हाला tell सांगशील us, आम्ही ते करू. that we will do. That much बरोबर आहे. power we निर्गम have. 19:17 कोणी वाचू? Okay, Exodus chapter 19. 19:7 सॉरी 17 आणि 7. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलावले
परमेश्वराने त्याला आज्ञा दिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडले. पुढं तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराने कळवले. ओके, लोक काय म्हणजे देवाने जे सांगितलं ते आम्ही करू. Okay, here Moses said that whatever God tells us that we will do. आणि लगेच पुढे आपण बघतो जेव्हा देवाची उपस्थिती त्या पर्वतावर आली, And immediately next time when the God's presence came upon that mountain, त्याच्यामुळे देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स आला, गॅप आला, की देव म्हटलं की त्यांना पुढे येऊ नको देऊ कारण की ते अपवित्र लोक आहे. and because of God's presence, a distance was formed among them because God said they should not come near God. पण जेव्हा कृपा आली, But when grace तर came, येशू स्वतः म्हटला, जे थकलेले भाराक्रांत आहे तुम्ही माझ्याकडे या. Jesus said that all those who are heavy and burdened come to me. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आलं, The laws were given through Moses, पण कृपा येशूच्या द्वारे आली. but grace was given by Jesus. तर आपण नियमशास्त्रामध्ये नाही जगत, आपण कृपेमध्ये जगतो. So today we don't live in the law, we live in the grace. जे आपण of Jesus. पिता आणि पुत्राचं नातं बघतो ते कृपेचं नातं आहे, ते नियमशास्त्राचं नातं नसतं. When we see the relation between God and Father, it is the relation of grace. एक वतन फक्त मुलाचंच असतं, वतन सेवकाचं नसतं. The inheritance is always of the son, it is not of the servant. समजा माझ्या घरी If at my home, एक 20 वर्षापासून एक काम करणारे आहे, from 20 years, it's a labor I have in my home. आणि 20 वर्षानंतर जसं दादाला मुलगा झाला, तर 20 वर्षानंतर मुलगा झाला, And after 20 years, Japheth had a son. तर तिची मोलकरीण आहे, So the one who is working in my house from 20 years, ती त्या मुलाला समजा तिने मारलं, if she hit Japheth's son, कारण की तो खूप रडत होता because he was crying a lot, आणि कोणाला झोपू देत नव्हता, and he wouldn't let sleep anyone. तर एका पित्याचा रोल काय असेल? So what will be the role of that father? पिता म्हणून तू जरी 20 वर्ष माझ्याकडे काम केलं तरी हा माझा मुलगा आहे. That father would say that even though you are working from 20 years in my house, but still that he is my son. तू त्याला हात कसं काय लावला? How dare you to touch him? तर तसंच सेवकाला कधी वतन नसतं, वतन फक्त लेकरांना असतं. So in the same way, the inheritance is always for the son. It is never for the servant. आपण मागच्या आठवड्यामध्ये जिथून थांबलो तिथून आपण कंटिन्यू करू. आपण आज बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ चाइल्ड ऑफ गॉड. Today we are going to learn characteristics. जे वैशिष्ट्य आहेत देवाच्या लेकरांची. सगळ्यात पहिले जर तुम्ही नोट डाऊन केलं तर तुम्ही लिहू शकता. सगळ्यात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आहे, The first characteristic of the Son of God is ते आहे इनहेरिटन्स विथ क्राइस्ट. येशू बरोबर आपलं वर्तन असणं. that is the inheritance with Jesus Christ. जर आपण वाचलं रोमकरासपत्र 8:17. If we read Romans chapter 8 and verse 17, कोणती वाचन? आणि जर मुले तर वारिसही आहोत. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुलं आहोत. आणि जर मुले तर वारिसही आहोत, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहोत. एकदा आपण देवाची मुलं झालो तर आपण त्याच्याबरोबर येशूचे वारिस देखील बनतो. so once we become the children of God, then we are the ancestors of तर God. येशूला जसा अधिकार आहे आपल्या पित्यासंगती बोलायचा, तोच अधिकार देवाने आपल्याला दिला आहे. So just like Jesus had the authority to speak with his Father, the same authority Jesus has given us. आणि जे येशूने आपल्याला शिकवलं त्याचं आणि देवाचं जे नातं होतं, सेम नातं आपण आणि आपल्या पित्यासंगती असू शकतं. And whatever Jesus taught us, that the same relation we can have with the Father as Jesus had. ओके, हे समजलं. आपण पहिले काय आहोत? वारिस आहोत. So first thing is we are the inheritance. पहिलं वैशिष्ट्य देवाच्या मुलाचं आहे की तो वारिस असतो. The characteristic, the first characteristic is we are the inheritance of God. दुसरं वैशिष्ट्य आहे की The second characteristic is ते आहे सेक्युरिटी. that is security. अच्छा, आपण मागच्या आठवड्यामध्ये उधारपुत्राचं उदाहरण आपण दाखला बघितलं. And previous Sunday we meditated upon the prodigal son. सगळे उधारपुत्राविषयीच बोलतात, मोठ्या भावाविषयी कोण बोलत नाही. And everyone is talking about the prodigal son. Nobody talks about the other. मोठ्या भावाने जमीन मागितली,
how that elder boy, he didn't ask for any land, ना त्यांनी पैसे मागितले, he did not ask for any wealth, त्यांनी काहीच नाही मागितलं, he nothing, he did not तरी ask. आपण कोणी त्याच्याविषयी बोलत नाही. And still nobody speaks about him. तर जेव्हा काय होतं, जेव्हा उडणं पुत्र सगळे पैसे वेस्ट करून आपल्या बापाकडे येतो, And when that prodigal son, when he spends all his wealth and when he returns to his father, तर त्याचा बापाला खूप आनंद होतो and his father is very happy looking at him. आणि त्याचा बाप एक मस्त पार्टी वगैरे देतो. आपण सगळे मागच्या आठवड्यात बघितलं सगळं. And last Sunday we saw how his father plans for the entire party. हे सगळं चालू असताना त्याचा मोठा मुलगा येतो. And while this everything is going on, that elder son comes over there. मोठा मुलगा सगळं बाहेर नसं बघतो काय चालू आहे, काय And चालू the आहे. elder son is watching. from गाण्याचा आवाज outside. येतोय, नाचण्याचा दिसतंय, लाईट दिसतात, काय चालू आहे. He could hear the sound, music, and the lights he saw. मग तो एका सेवकाला बोलवतो And then he calls one servant आणि सेवकाला म्हणतो की हे सगळं काय चालू आहे. and asks that servant, what is this going on? तर सेवक काय म्हणतो And what the servant says, की मुलगा हरवला होता, तो परत सापडलाय म्हणून बापाने एक मेजवानी दिली. that because that son was lost and he is found again, so your father is giving a party. आपण ते वाचू शकतो का? लूक 15 अध्याय 28च्या पुढे असेल, 29च्या पुढे. Let us read it from Luke chapter 15 from 28 onwards. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्टवासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करूही दिले नाही. पण ज्या- ओके ओके, बस बस. तर इथे आपण बघतो की तो बापाला म्हणतो की एवढे वर्ष मी तुमची सेवा चाकरी केली पण तुम्ही मला काहीच दिलं नाही. So here the elder son is saying to his father that from so many years I am in your service and you did not do anything for तुम्ही me. एक करडू पण कापलं नाही माझ्यासाठी. You did not cut a calf for me even. म्हणजे ह्याला पण जे दुसऱ्या मुलाने केलं, ह्याला पण इच्छा असेल करायची. So the other son, the younger one did. So the elder one also might be thinking that I should do the same. पण ह्यानी तसं नाही केलं. But he did not do that thing. पण जेव्हा ह्यांनी छोट्या मुलाला बघितलं की त्याच्यासाठी त्याचा बाप काय काय करतोय, But when this elder son saw how the younger son was welcomed, ह्याची जी सेक्युरिटी होती ती गेली. whatever the security he was feeling like, that everything was gone. त्याला जेलस जळण फील व्हायला लागली. And maybe he started to feel jealous. कधी कधी आपल्या संगती पण असंच होतं. And sometimes it happens with us as well. काही नवीन लोक देवामध्ये येतात आणि देव त्यांना आशीर्वाद देतो. मग आपण म्हणतो, अरे मी तर एवढ्या वर्षी इथं होतो, तो मला त्याला आशीर्वाद भेटले, मला भेटत नाहीये. If a new person comes to Christ and if he is saved and the Lord blesses him with many all of a sudden, then we start feeling jealous. From so many years I am with God and God has not blessed me. पण पिता त्याच्या बरोबर जे राईट टाइम आहे त्या राईट टाइमला आपल्याला गोष्टी देतो. But in the God's right time, God gives us the things. तर कधी आपल्याला असं जेलस नाही वाटलं पाहिजे किंवा आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे की कोण दुसरा वाढतो आणि मी जसं आहे तसंच राहतोय. So we shouldn't be jealous of others that they are growing rapidly and our growth is so slow. आपला पिता एवढा महान आहे, Our God is so great त्याचं हर एक मुलावर विशेष लक्ष असतं. that His eyes are upon all of His children. जेव्हा देवाने मला बनवलं When God made me, तेव्हा देवाने असा विचार केला then God might have thought about me की ह्याला म्युझिक द्यायचं, that I should bless him with the music, ह्याला जॉब द्यायचा. I should give him a job, मी एक बरोबर वेळ येईल तेव्हा मी ह्याला स्टेजवर वचन सांगायला उभा करा. and when that right thing comes, that time I will make him stand on the stage. तर मी माझ्या डोक्यामध्ये मी खरं सांगतो, But I am telling you a truth. मी 10-12 वर्षापासून विचार करतो की मी उभा आहे आणि मी वचन सांगतोय. From 10 to 12 years, I am thinking that someday I will stand and preach the word. जेव्हा मी of God. बाथरूम मध्ये असतो तेव्हा मी असं असतो की समजा मी वचन सांगतोय, हा डोक्यामध्ये आहे, मी स्टेजवर उभा आहे, मी वचन सांगतो. When I am in bathroom, I am thinking that I am standing and I am sermoning, I am sharing the आणि word काही of काही God. गोष्टी ज्या आहेत ते मला तिथं
ओके रेव्हलेशन असं उघड येते की ओके हे असं असू शकतं. And then while thinking those things, I get the revelation. पण जेव्हा पित्याला कळलं की आता माझ्या मुलाचा टाइम आला तेव्हा मी ह्याला बरोबर स्टेजवर उभा But करायला. now when Father got to know that the right time is approached and now it's the time that I can make him stand on the stage and तर preach. मला एक गोष्ट कळली की माझी सेक्युरिटी माझ्या पित्यामध्ये आहे. And then I got to understand that my security that माझी सेक्युरिटी माझ्या ताकदमध्ये नाहीये की ठीक आहे मी आता उभं राहील आणि मी बोलेल आणि कदाचित सगळे आशीर्वाद होतील त्याच्यामध्ये नाहीये. my security is not in my willingness, it's not under my power, but it's God's hand that when the right time comes, He make me stand. काही वर्षांआधी Before some years, मी एक म्युझिशियन आहे. मी म्युझिक वाजवतो, कुठे कुठे थोडा प्रवास करतो. I am a musician, I play music तर and I travel a lot. जेव्हा नवीन मी वाजवायला लागलो, जेव्हा नवीन मी प्रवास करायला लागलो And in the beginning when I started the music, आणि प्रवास जर मी स्टेजवर आहे आणि मला माझ्या गिटारचा आवाज येत नाहीये and if I am on the stage and I couldn't hear my guitar sound, तर मला ती वर्शिप आवडत नव्हती. then I did not like that worship at all. मला तो सेशन आवडत नव्हता. I didn't like that session. at all. कारण की मी मग माझ्या मामाला बोलायचं अरे माझाच आवाज येत नव्हता कसं आवडेल मला. And I used to say to my uncle that my guitar sound was only not there. पण Sound- जसं जसं मी वाढत गेलो जसं जसं मला देवाने शिकवत गेलं But now as I am growing in Christ and God is teaching me, आता जेव्हा मी मीटिंग्सला जातो so nowadays whenever I go for meetings, आणि कोणी म्युझिशियन मला म्हणतात की भैया आपका गिटार में बजाओ क्या, and if some musicians say to me that can I play a तर guitar, मला खूप आनंद होतो. then I feel happy about it. कारण की मी एक गोष्ट शिकलो I got to learn from these things की वाजू कोणी पण that whoever is playing, शेवटी माझ्या देवाचं माझ्या पित्याचा गौरव होणार आहे. कोणी पण वाजव माझ्या पित्याचाच गौरव होणार आहे. okay, so whoever is playing the guitar, but the glory is going to be of my Father. तर एवढं मला सेक्युरिटी देवामध्ये आली की मी त्याचा पुत्र आहे आणि कोणतीच गोष्ट त्याचा पुत्र होण्यापासून मला अडवू नाही शकत. Because I am feeling so secure these days that I know that no glory of my Father can be taken away from me. मी एकदा अब्रामाविषयी विचार करत होतो One day I was thinking of Abraham, आणि ही गोष्ट मी एक पास्टर थ्रू पण ऐकलेली आहे. and I have heard this from a pastor as well. जेव्हा अब्राम आणि लोट संगती होते When Abraham and Lot were together, ते दोघांची पण खूप जास्त उन्नती होत होती की त्याचा पैसा वाढतोय, जागा वाढतीये, शहर बँक सगळे वाढते. while they both were together, their growth was rapid. आणि लोटाच्या आणि अब्रामाच्या सेवकांमध्ये भांडण होत होते. लोट आणि अब्राममध्ये भांडण नव्हते होत. But there were disputes between Lot's and Abraham's servants. ही गोष्ट बघून मला वाटली कधी कधी असं होतं दोन पास्टर्स मध्ये काय नसतं पण दोन ह्या चर्च मेंबर ह्या चर्च मेंबर मध्ये गडबड होती. And seeing this, I got to know that there is nothing between two pastors, but the members of the church have disputes. त्याच्यामुळे देवाच्या राज्यामध्ये दोन पास्टर्स मध्ये गॅप यायला लागतो. And that's why in the kingdom of God, between two pastors, that gap arises. तर अब्राम इथं लोटला म्हणतो And so Abraham says to Lot बघ आता तुझ्या सेविकांमध्ये माझ्या सेविकांमध्ये वाद होते. that there is a fight between your servants and mine. एक काम करू आपण दोघं सेपरेट होऊ. So let us get separated. आणि अब्राम इथे काय करतो ही गोष्ट मला खूप आवडते. अब्राम इथे काय करतो And what Abraham does over there is very wonderful. अब्राम लोटाला चान्स देतो की तू सिलेक्ट कर की तुला कुठे जायचंय. तुझे अब्राम- ऑपोजिट मी जाईल. तू जर इथं गेला तर मी इथं जाईल, तू इथं गेला तर मी इथं जाईल. Abraham tells to Lot that you choose a region for yourself, and whatever the region you will choose, I will go in the opposite तो direction. लोट काय करतो आपण वाचू ते वचन. So what the Lot does, let us read it from the Bible. उत्पत्ती 13:8 पासून पुढे. Genesis chapter 13 from 8 onwards. हम्म. हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुलाबी व तुझे गुलाबी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भावबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नागरिक आहे, पण माझपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यादनेचे सर्व कोरे पाहिले. तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदम व गमोरा यांचा नाश केला. त्यापरी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. ही यात्रेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. लोटाने काय बघितलं हिरवं पाणी So Lot saw there the water and the greenery, आणि अब्रामाला काय राहिलं रान. and
And Abraham got the wilderness. पण अब्राहमाला देवामध्ये सेक्युरिटी होती. But Abraham had the security with God. म्हणून तो म्हणला, लोट जरी तू तिथं हिरव्या पाण्यात गेला, पण देव अरण्यामध्ये माझ्यासाठी नदी वाहवेल. And he said to Lord that even though God got green pastures, but still God will prepare the waters for me. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे हे जे व्हायला पाहिजे ते होत नाहीये. So sometimes it happens with us as well. We think that the way it should be, it is not happening. पण आपला पिता एवढा महान आहे, But our God is so great. एवढा महान आहे, He is so great. तो काही पण करू शकतो He आपल्यासाठी. can do anything for us. तर कधी कधी असा विचार नका करू की माझे कॉम्पिटिटर्स असतील. देवाच्या मुलांना कॉम्पिटिटर्स नसतात. So don't think that I have a competitors, and in the God's kingdom there is no competitor. for आपल्या us. 2-3 लोकांना सांगू की देवाच्या मुलांना कॉम्पिटिटर्स नसतात. Let us tell to one another that there is no competitor for us. कॉम्पिटिटर लाईक मराठीमध्ये काय? प्रतिस्पर्धी. प्रतिस्पर्धी. हा, देवाच्या मुलांना प्रतिस्पर्धी नसतात. येस, तर जेव्हा देवाच्या मुलांना प्रतिस्पर्धी नसतात तर आपण एकमेकांची फॅमिली बनतो. And if there is no competitor for us, then we are a family. एका फॅमिलीमध्ये जर 2 भाऊ लढत असतील, In a family, if two brothers are fighting among ती फॅमिली themselves, कधी वाढू शकत नाही. that family can never grow. त्यांची जी जायदाद असते, जी त्यांची जागा असते, Their possession, their land is, ती अर्धी होती, पण ती एक्सपांड होत नाही. the land is separated. कारण की It 2 never भाऊ expands 2 भाऊ भांडत आहेत. because the two brothers are fighting. पण जर 2 भाऊ संगती आहे, But if the two brothers are together, त्यांची जागा एक्सपांड होत राहते. their possession starts expanding. तसंच चर्च आहे, ठीक आहे. हे चर्च, समजा हे चर्च आहे. In the same way, if there is a church, जर आपण चर्चमध्येच एकमेकांविषयी द्वेष करत राहिलो, within a church, if there are disputes among तर us, चर्चची भागणी होत राहते. then the church starts getting separated. पण जेव्हा आपण एकमेकांसाठी प्रेमात राहतो, But if we live in unity and love, तेव्हा आपलं चर्च वाढत जातं. then our church starts growing. Amen. तर देवाच्या मुलांना इनसेक्युरिटी कधी नसते. So for God's children, there is never insecurity. म्हणून असुरक्षितता. आपल्याला एकमेकांविषयी कधीच जेलस वाटले नाही पाहिजे. And that's why we should never feel jealous about one another. जर कोणी वाढतोय तर आपण खुश राहिलं पाहिजे. If someone is growing, we should be happy in तर आपण that. शेजारच्याला म्हणूया, जर तू वाढतोय तर माझ्यासारखा आनंदी कोणी नाहीये. We should tell to one another, if we are growing, 2-3 लोकांना सांगायचं, जर तुझी वाढ झाली तर माझ्यासारखा आनंदी माणूस कोणी नाहीये. तिसरी गोष्ट आहे, आपल्याला अधिकार आहे देवाच्या मुलगा होण्याचा. the third characteristic is we have the right to become the आपण ते child of God. उदाहरणापुत्राच्या उदाहरणामध्ये बघितलं, ते बापानी अंगठी काढून पुत्राला दिली. We saw in the prodigal son's scripture how father gives his ring to that त्यांनी son. पिता होण्याचा अधिकार, त्यांनी मुलगा होण्याचा अधिकार तो परत मुलाला दिला. जे मुलाला असं वाटले कदाचित मी गमावला आहे. So the child thought he might have lost the relation with his father, of a son and a father, but father returned to him that right again. मी मागच्या वेळेस तुम्हाला एक उदाहरण दिलं की माझ्या डॅडीच्या पाकिटमधून पैसे काढायचा पूर्ण अधिकार मला आहे. And last Sunday I gave you an example how I have the full authority to take out the money from my father's आणि wallet. त्या अधिकाराचा वेळोवेळी मी फायदा घेत असतो. And that right I use very wisely. अरे डॅडी असं कधीच बोलत नाही, तू तर किती कमवतो आणि अजून पण तू माझ्या खिशामध्ये हात टाकतो. डॅडी असं नाही बोलत. डॅडी My father has never said that you are earning so much and how come you touch my wallet. तर आपल्या देवाला इतका आनंद होतो जेव्हा आपण एक पुत्र म्हणून त्याच्याकडे कोणती गोष्ट मागतो, देवाला खूप आनंद होतो. So if we being the sons of our father and we ask for him for something, then God is more than happy to give that thing. ओके, समजलं. तीन कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय काय बघितले. So what did we learn? 3 characteristics. पहिला आहे One is the वारिस होण्याचा, दुसरा आहे सुरक्षितता, तिसरा आहे अधिकार. and the right. हा, आता आपण आपण एवढा वेळ ऐकलो की देव आपल्यासाठी काय करतो, देव आपल्यासाठी काय करतो. पण आता ही वेळ आपण ऐकू की देवाचं मुलगा झालं आपण काय केलं पाहिजे. So till now we are listening to what God is doing for his sons. But now as being the child of God, what is our duty towards God? तर कदाचित कोणाला वाईट वाटलं So तर आय एम it's- सॉरी. so by my saying if someone is getting hurted, so sorry. मनुष्यामध्ये कसं असतं, How it is with humans, जर मी कोणाला करेक्ट करायला गेलो if I go to approach someone किंवा मी म्हटलं भैया तू इथे चुकतोय, and if saying
that I am getting wrong here. तर ते भैयाला हिट होईल पहिली गोष्ट. First thing that will hurt me a lot. हिट हिट हिट. Okay. Okay, that will hit me a lot in my आणि मग ते पुढे जाऊन heart. हर्ट होईल. And then next it will hurt me. पण देवाचं वचन एवढं सुंदर आहे. But God's word is so powerful. ते हिट करतं पण हर्ट नाही करत. It will hit but it won't hurt. जेव्हा आपल्याला करेक्शन देतं तेव्हा आपण असं नाही बोला, अरे देवा काय तू मला इथं इथं बरोबर करतो, तिथं सगळीकडे तू मला बरोबरच करत चाललंय, मग मी काय करू आता. When it's giving correction to us, we shouldn't say that you are just giving me the corrections. पण जेव्हा आपल्याला देवाचं वचन कळतं तेव्हा आपण खुशी खुशी ते घेतो आणि म्हणतो देवाला प्रार्थना करतो तुझी कृपा मला दे आणि तुला जसं पाहिजे तसं मला बनव. But when we get to know the word, we should be happy and we should tell God that you are giving me your word and giving me the right. तर वचन हिट करतं पण हर्ट करत नाही. So God's word hits but it never hurts. कळलं, वचन हिट करतं पण हर्ट नाही करत. God's word. लोकांचे शब्द हिट करतात, हर्ट करतात, आपण त्यांच्यामध्ये बोलायचं बंद करतो, म्हणतो तुझ्या माहितीला पण नाही येणार, असं नाही करणार, तसं नाही करणार. पण देवाचं वचन इतकं चांगलं आहे की हिट करतं पण हर्ट नाही करत. People's word might hit us. चला आपण पुढे बघू की देवाचं मुलगा झाल्यावर आपण काय करतो. Okay, next we'll see after being the sons of God. what we सगळ्यात should do. पहिलं मेन कॅरेक्टरिस्टिक, मेन आयडेंटिफिकेशन देवाच्या मुलाचं आहे. The very first characteristic and the duty of the child of God is की आपण आदर करायला लागतो. that we start honoring. पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण येशूच्या जीवनामध्ये आपण हे कळतं की येशूने किती फेथफुली त्याच्या पित्याचा आदर केला. In the entire life of Jesus, we see how Jesus, throughout his life, how he was honoring his father. तर जेव्हा आपण देवाचा मुलगा होतो तेव्हा आपण पहिला देवाचा आदर करतो. So when we become the child of God, first of all, we start honoring God. आपण आपल्या आई वडिलांचा आदर करतो We start honoring our parents, आणि आपण देवाच्या सेवकांचा आदर करतो. and we start honoring the servants of God. या तीन गोष्टी आपण केल्या, If we do these three things, मी गॅरंटी देतो, I give you a guarantee, आशीर्वाद कधीच थांबणार नाही. the blessings will never stop. कधीच नाही. Never. जेव्हा ही गोष्ट मी शिकलो Because when I know these things, तेव्हा मी एक्सपिरियन्स केला when I got an experience, की आशीर्वाद देव भर भरून आशीर्वाद देत गेला. God is fulfilling His promises and His blessings in our life. ओके, तर तीन लोकांचा आपण आदर करायचं, कधीच त्यांचा आदर कमी नाही केला पाहिजे. पहिलं आहे ते, So three things we should start honoring. First is God. दुसरं आहे आपले आई वडील, Secondly, our parents. आणि तिसरं आहे देवाचे सेवक. And third are the servants of God. कधी कधी काय होतं, Sometimes it happens. आपण देवाच्या सेवकांविषयी इतकं बोलतो, We speak a lot about the servants of या God. पास्टरने असं नाही केलं पाहिजे, त्या पास्टरने तसं नाही केलं पाहिजे, That this pastor shouldn't do like this. आणि आपण आपले आशीर्वाद थांबवतो. And we create a hinder for our blessings. आपण बघूया मत्ती 15:4. Let us look in Matthew chapter 15. ओके, ते बघायच्या आधी मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. Okay, before going into word, let me tell you something. तर आपण जेव्हा आदर करतो When we start honoring, तर आपण आदर कसा करतो then how do we honor? की कोणी देवाच्या सेवेला, कोणी आपले एल्डर्स आले तर आपण उभा राहतो. And if someone elderly is coming towards us, then आणि we दुसरी rise गोष्ट, up. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की आपण त्यांच्याविषयी इव्हल दुष्ट आपण बोलत नाही त्यांच्याशी, तो एक आदराचा पार्ट आहे. And secondly, important thing is we don't speak evil against them because they are servants of God. तर आपण वाचू मत्ती 15:4. Let us read Matthew 15 verse 4. कारण देवाने असं म्हटले आहे की आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर आणि जो बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा हा, व्हावी. आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो म्हणजे दुष्ट बोलतो त्याला शिक्षा आहे. The one who curse the father and mother, God punishes them. तर आदर असणं आपली एक भाषा व्हायला पाहिजे. So honoring should be our language. ठीक आहे, समजा मी कन्नड आहे If I am a Kannada person आणि भैया गुजराती आहे, and if I am a Gujarati person तर तो आलाच पुढे, माझ्या पुढे आला and if I come before him आणि तो गुजरातीमध्ये माझ्यासाठी बोलायला लागला. and if I start speaking in Gujarati with him, खूप काय चांगलं बोलते, मला माहित नाही पण बोलते and I am not speaking and he is not understanding पण मी anything, कन्नड आहे इथं, but he is a Kannada. तर मी काय करणार, मी कन्नडमध्ये उत्तर द्यायला लागले. So he starts speaking to me in Kannada. तो गुजराती बोलतोय, मी कन्नड बोलतो, गुजराती बोलतोय, मी कन्नड I am बोलतोय. saying Gujarati, he is saying Kannada. असं का होतं? So why is it going on? कारण की कन्नड माझी भाषा आहे. Because Kannada is his language. जेव्हा आदर आपली भाषा होती When honor is our तर language, पुढचा पर्सन आपल्याला ऑनर देऊ नाही देऊ, so the next person, even though he is
respecting us or not. तो आपल्याला कसं पण बोलू, आपल्या संगती कसं पण वागू. Whatever he may say us, whatever he will do. आपली to us, आदर भाषा आहे, if our language is honor, म्हणून आपण त्यांना आदरच देणार. so we will return to them with honor only. ओके, हे कळलं. आदर कोणाकोणाला द्यायचा? देवाला, आई वडिलांना आणि देवाच्या सेवकाला. ओके, आई वडिलांचा जे आदर आहे ते आपण नियमशास्त्र म्हणजे पहिली आधी त्याच्यातच बघतो की आपल्या माता पिता सन्मान कर, आणि त्याच्या पुढे अभिवचन पण दिलंय. Honoring our father and mother. सगळ्यांना माहिती आहे ते अभिवचन. That is ओके, given in the Old Testament as well. हां. तर नेक्स्ट आहे, जेव्हा आपण देवाच्या लोकांचा, देवाच्या माणसांचा सन्मान करतो तर आपण काय करतो? So the next thing is when we start honoring the servants of God, what should we do? तर आपण त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही, First thing is we stop speaking evil about them. आणि आपण त्यांना आपले जे चांगल्या गोष्टी आहेत ते आपण त्यांच्यामध्ये शेअर करतो. And whatever our good things are with us, we start sharing them. गलाती 6:6 वाचू आपण. Let us read from Galatians chapter 6, verse 6. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्या. बरोबर, ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले नाही, वचनाचं शिक्षण आपल्याला देवाचे सेवक देतात. So the revelation of God's word, we get them from the servants of God. हां, ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्यांनी जो शिक्षण देतो त्याच्या संगती सगळ्या चांगल्या गोष्टी शेअर करायला पाहिजे. So the one who receives the instruction in the word should share all the good things with their instructor. ठीक आहे. तर जेव्हा एखाद्या देवाचा सेवक येतो तर पहिलं ऍक्शन आपली की आपण उभं राहायचं, त्यांचा आदर करायचा आपल्या ऍक्शन्सद्वारे. So if a God's servant is approaching us, first thing is we should stand. आणि दुसरी गोष्ट की त्यांना आपण हेल्प केली पाहिजे, आपल्या जे चांगल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्या And पाहिजे. the second thing is we should help them and we should share all our good things with them. ह्याचा अर्थ असा नसतो की पालकाला कमी आहे. So it doesn't mean that the God's servant is having less. एक येशू 5,000 लोकांना भरू शकला, 5,000 लोक मिळून एक येशूला नाही भरू शकले. When Jesus could feed 5,000, 5,000 couldn't feed one. तर आपले पास्टर आपल्याला भरवतात, तर असं नाही की पास्टरला कमी आहे. So our pastor is feeding us. So that doesn't mean pastor is having less. देवाने आमच्या फॅमिलीला इतकं आशीर्वादित केलेलं आहे. God has blessed our family so much. काही वर्षांआधी म्हणजे आम्ही जेव्हा छोटे होतो आम्हाला खायला पण काय नव्हतं. Before some years, I could remember we didn't have to eat. पण देवाने एवढं आशीर्वादित केलं, एवढं आशीर्वादित केलं की आज भरून आहे. But God has blessed us so much these years that we have fulfillment. कारण की पास्टरनी चर्चसाठी इन्व्हेस्ट केले, Because pastor has invested in. आणि चर्चची ही जिम्मेदारी आहे की जे चांगल्या गोष्टी ते आपल्या पालकांसाठी ते आपण शेअर केलं पाहिजे. And church responsibility is that whatever things are, we should share them to pastor. ह्याच्यामध्ये पास्टरचे आशीर्वाद नाही, ह्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद आहे. In this, there are no blessings of pastor. Those blessings are for ही us. गोष्ट मी पर्सनली अनुभव केली. This thing I have learned personally. मागच्या वर्षी Previous year, फेब्रुवारीमध्ये वाटतं in the month of February, आम्ही सगळे गोवाला गेलो मीटिंगसाठी. we 4 all दिवसाची went to meeting Goa होती. for 4 days. ते जे ऑर्गनायझरने ऑर्गनाईज केलं ते खूप आशीर्वादित झाले. And the organizer, the one who organized that meeting, was blessed so much. तर नेहमी असं होतं की वर्शिप लीडरलाच पाकिट भेटतं, So it happens that a worship leader gets a packet. म्युझिशियन्सला काही नाही भेटत. Musicians don't get anything. तर त्या मीटिंगमध्ये असं पहिलं झालं की ते पास्टर येऊन मला पाकिट दिलं. So in that meeting, it happened for the first time. The pastor came and handed me an मी envelope. असं बघितलं त्यांनी लिहिलं होतं की दिस इज फॉर बॉम्बे And I saw that envelope and I saw that this is for वगैरे काढली होती त्यांच्या मुलांनी. तर ते मी जेव्हा घेतलं तेव्हा मला खूप आनंद झाला, म्हणजे अरे मला खूप काही काही गोष्टी घ्यायच्या, कदाचित ह्याच्यातून मी घेऊ शकतो. So when I saw that envelope, I was so happy and I thought that I will purchase lot of things from it. आणि ते पास्टरनी जेव्हा सगळ्यांना दिलं ते पास्टरनी प्रेयर केली, And when pastor handed over those envelopes, he first prayed. आणि पास्टर म्हटले की लेट दिस ऑफरिंग बी अ सीड, म्हणजे हे जे ऑफरिंग आहे ते एक बीज म्हणून कामाला येऊ दे. And while praying, the pastor prayed that this offering should be a seed. तर जसं ते पास्टर म्हटले मला आतून आलं की हे जर बी आहे आणि हे मी माझ्याकडे ठेवलं, And when the pastor said that, and I thought that if I keep this envelope with me, if it is a seed, हां, and हे if I माझ्याकडे keep it with ठेवलं me, तर ह्याचं झाड कधी होणार नाहीये. so it will never turn into a tree. तर मी ते काय केलं, So what I did is, मी ठरवलं की ती जे पास्टरने मला आशीर्वादित केलं त्या मीटिंगमध्ये त्या एक पास्टरला मी ते जसं तसं देईल. I decided that the pastor
with whom I am blessed, I am getting blessed in this meeting. I ते have एनवलप written घेऊन मी this. पहिलं तर रात्री हॉटेलमध्ये आलो So I took the envelope and returned to hotel आणि ते मी टेबलवर ठेवलं. and I kept it on my table. तर माझी नजर नसते ते जायचे एनवलप. असं चालतोय मी कुठे जातो मी असं बघायचं त्या एनवलपकडे. And I'm walking in my room and my continuously my eyes are मी on. म्हटलं हे तर मी माझ्या पास्टर म्हणजे ही मी एक पास्टरला देणार आहे पण याच्यात बघू तरी काय आहे. And I thought that I am going to give it to pastor as because it is a seed. But let me see what is in तर it. आम्ही 3 जण आहेत, मी अभिषेक आणि डॅनियल, आम्ही 3 एका रूम मध्ये होतो. तर सगळ्यात पहिलं मी म्हटलं मी माझा एनवलप खोलतो. So with 3 of us we were in that room, and so I decided I will open that एनवलप envelope. खोललं मी. So I opened that envelope, त्याच्यामध्ये 8,000 रुपये होते. and 8,000 rupees were there. फर्स्ट टाइम मला कोणतरी 8,000 रुपये दिले. First time someone had given me 8,000. मला म्हटलं यार मी आता विचार केला आहे तर मी पास्टरला देणार पण द्यायचं का नाही द्यायचं द्यायचं का नाही द्यायचं. Now 8,000 रुपये किती काय काय गोष्टी Now I होती. started thinking 8,000 rupees are there, I can do so many things with it. Should I give it to pastor? पण मी म्हटलं नाही, मी देवाला बोललो मी देणार तर मी देणार. So I thought no. Once I have said to God, I will give it to तर pastor. नेक्स्ट मॉर्निंग मी ते पास्टरच्या रूम मध्ये गेलो. The next morning I went in pastor's room. पास्टर त्यांची वाईफ होती तिथं. त्यांच्या मुलांना मी म्हटलं तुम्ही जा मला यांच्यासाठी काहीतरी बोलायचं आहे. Pastor and his wife were तर मी there. पास्टर म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी खूप आशीर्वाद आहात तर हे माझ्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट लव्ह ऑफरिंग गिफ्ट तुमच्यासाठी. I said to pastor, you have been a blessing for me so much. So this is a gift from me. As पास्टर an म्हटले offering. हे तुला भेटले तू सेव्हिंग्स कर काहीतरी कर. मी म्हटलं नाही हे मी ठरवलं तुम्हाला द्यायचं मी तुम्हाला देणार. Pastor told me it is a gift for you. You can do it savings. But he said no. I want तर to. मी give पास्टर money." दिलं पास्टरनी मला ब्लेस केलं. And I gave it, and the pastor blessed me. 2 महिन्यानंतर After 2 months, माझी जी 2 व्हीलर आहे हंटर रॉयल एनफिल्डची 2 व्हीलर आहे ती मी लोनवर घेतली होती. my 2-wheeler was there. I purchased it on a loan. मला माहित नाही पैसे कुठून कसे आले. So I don't know from where the money came. 92,000चं लोन क्लिअर झालं 92,000 loan was cleared all of a sudden. जस्ट बिकॉज मी ते बीज घेतलं आणि पेरलं. Just because I sowed that seed somewhere. कधीच कोणत्या गोष्टीची मला कमी ह्याच्यामुळे नाही झाली कारण की मला ते प्रिन्सिपल कळलं की मला पेरायचं आहे. So I am never lacking of anything. Just the reason I know the principle that I should sow the seed somewhere. कधी कधी आपल्याला वाटतं की आपला पगार एवढा कमी आहे तर आपण का द्यायचं. Sometimes we think our payments are so less. Why should we give? जर त्या मुलांनी विचार केला असता की 5,000 लोक आहे माझ्याकडे किती आहे किती भाकरी किती मासे 5 भाकरी 2 मासे. If the boy having 5 loaves and 2 fishes, त्यांनी विचार केला असता की एवढंच आहे आणि मी ह्याच्यातून कसं देऊ. if he thought that I am already having less, and how can I give it? पण जस्ट बिकॉज त्यांनी दिलं म्हणून त्याला आशीर्वाद भेटला. But just because the boy gave it to Jesus, and multitudes were आणि त्याच्यामुळे blessed. दुसऱ्यांना देखील आशीर्वाद भेटले. जेव्हा तुम्ही देतात फक्त तुम्हाला आशीर्वाद नाहीये ते दुसऱ्यांना देखील आशीर्वाद आहे. And that's why other people were also blessed. So it's that if we sow, the others will also be blessed. मी खूप नम्रतेने हे सांगतो, I am saying this with a lot of एकदम humility, नम्रतेने सांगतो. with a lot of humbleness. जेव्हापासून मी काम करतोय That from the time I started working, माझा एक पण दशमान चुकलेला नाहीये. my one tithe has also I have not missed. मी काम चालू केलं खूप कमी पगारामध्ये. I've started working with a very less payment, त्याच्यानंतर इंटू 4 केले तेवढा पगार आहे मला. and if I multiply it 4 into गुणा 4, जास्त. so 4 4 गुणा times जास्त. more I am earning now, कारण की मला कळलं because I have got to know की देवाला दिलं पाहिजे. that we should give to God. ओके समजलं हे. हां तर मी मला एवढे सारे गिफ्ट येत राहतात. So I am getting a lot of gifts. कोणीच मला असं बोललं नाही की मला तुझा राग येतो म्हणून मी तुला गिफ्ट देतो. So nobody said that I am angry on you and that's why I am giving. मला you. तुझ्यावर द्वेष आहे म्हणून मी तुला गिफ्ट करतो. I am hating you and that's what I am giving. नेहमी मला म्हणतात की आम्हाला तू आवडतो आम्ही तुझ्यावर प्रेम करतो म्हणून आम्ही तुला देतो. And everyone is saying that we love you so much, that's why we give you the gift. तसंच आपल्या देवासंगती आहे. So same thing is with our Father. आपण देवाला देतो कारण की देवाला कमी आहे म्हणून नाही देत. We are giving to God. Why? Because it's not like that God is having आपण less. देवाला देतो कारण की आपण त्याच्यावर प्रेम करतो. We are giving to God because we love Him. जे पण आपल्याकडे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण आपल्याकडे आहे ते देवानेच दिले आहे. Always remember one thing: whatever we have is given to us by God. म्हणून त्याला द्यायला कधीच कमीपणा नाही वाटलं पाहिजे. So while giving it to God, जनरसली द्यायला पाहिजे. while giving it to God, we shouldn't feel ठीक आहे, less. जर एका शेतकऱ्याने बी घेतलं आणि देवाला प्रार्थना केली, देवा
आता हे माझ्याकडे बी आहे, मी हातातच ठेवतो, माझे 4 एकर शेतामध्ये पूर्ण गहू आले पाहिजे. If a farmer has a seed and if he holds it in his hand and prays to God that I will hold this seed in my काय hand. होईल का त्याच्या प्रार्थनेने? So will anything काहीच नाही happen? होणार. Nothing will happen. जोपर्यंत शेतकरी बी टाकत नाही Until and unless he sows that seed, तोपर्यंत शेतामध्ये काहीच येणार नाही. in that field nothing will मग do. जेव्हा शेतकरी बी टाकतो तेव्हा त्याचं रोप उगवतं आणि त्याच्यावर त्याला कितीतरी प्रॉफिट होतो. And so if he sows that seed, then that seed grows and then. तसंच आपलं देणं बीज आहे. So our giving is like that seed. काही काही लोकांना देण्याविषयी बोलायला बिलकुल नाही आवडत. ते म्हणतात दुसऱ्या पास्टरनी बोललं तर आम्ही ऐकू. So some people don't like about hearing. They आमचे say पास्टर बोलले तर आम्हाला वाईट वाटेल. if other pastors are talking about it, we'll listen. Our pastor is saying we don't like it. पण नाही, ही गोष्ट मी शिकलो, मी तुम्हाला शिकवणार. But no, I've heard that. I've got to know that thing, so I'm teaching you. ओके, सो जे चांगलं आहे ते आपण देवाच्या सेवकांसाठी शेअर केलं पाहिजे. So whatever is good with us, we should share it with the servants of God. मर्दकी एस्तेला म्हणतो जर तू नाही केलं तर कोणी दुसरं करेल. Mordecai says to Esther that if you, जर उदाहरण तुझ्याकडून नाही आलं तर दुसऱ्याकडून येईल. म्हणजे एस्तेला म्हणतो जर हा. हे काम तू नाही केलं तर कोण दुसरं पण करू शकतं. so if you are not, you are unable to do it, someone other can. तर do it. तुमचे पास्टर खूप आशीर्वादित आहेत. So your pastor is already blessed so much. पण जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचे तर तुम्ही तुमच्या पास्टरला चांगल्या गोष्टी शेअर केल्या But पाहिजे. if you want to also get blessed, you should share good things with your pastor. ओके, कधी कधी हे गाजू नाही, ठीक आहे. हे बोलण्या देण्याविषयी मी पूर्ण दिवस बोलू शकतो, कारण की मी एवढ्या गोष्टी शिकलेल्या देण्याविषयी, म्हणून मी खूप काय काय बोलू शकतो. I can speak full day about giving because I have learned lot of. एकदा काय होतं, एक पाकिट असतं, पर्स. And once there was a purse. पर्समध्ये 2000ची नोट असती, And in that purse there was 2000 rupees. 500ची नोट असती, 500 rupees note. आणि ते पाकिट जिचं होतं तिचे मालक ती त्याच्यामध्ये 10 रुपयाची नोट टाकते. And the one whose wallet it was, she puts 10 rupees note in it. तर 2000 रुपयाची नोट बोलती, ए 10 रुपयाची नोट तू का आमच्यामध्ये आली? So the 2000 rupees note is saying it is 10 rupees note. Why you are in us? तुझी औकात आहे का आमच्यामध्ये यायची? Do you have that ability? You मी 2000ची आहे, तू 10 रुपयाची आहे. I have a 2000 rupees value. You तर have 10 just रुपयाची 10 नोट rupees. म्हणती, But the 10 rupees note is saying तुला माहित नाही माझी किंमत किती आहे. you don't know what is my value. मी 2000ची नोट म्हणती, काय किंमत आहे तुझी? जर कोणी शॉपिंग करायला गेलं तर मला पहिलं काढतं, कोणी शूज घ्यायला गेलं मला पहिलं काढतं, कोणी मूवी बघायला गेलं मला पहिलं काढतं. तू 10 रुपये, तुला कोण हात लावतं? 2000 rupees note is saying I have so much value if you go for shopping. So everyone takes me out first. 10 रुपयाची नोट म्हणती, The 10 rupees note says माझी किंमत ख्रिश्चन लोकांमध्ये आहे. my note is to the Christian people. जेव्हा दानपणाची वेळ येते, जेव्हा दानपणाची वेळ येते, When it is the time. ते म्हणतात 2000 तू सर बाजूला, They say 10 रुपये कुठे शोधत ठेवा. they take out the 2000 rupees note and 10 rupees note they give out. मी होतो असं, I was मीच also, होतो. I was also there. दानपणाची वेळ आली, मी जर पुण्याला चर्चमध्ये, When it is the time for offering, मी वॉशरूमला जायचो, I will go in washroom कारण की मला द्यायचं नव्हतं. because I was not willing to give. पण जेव्हा मी शिकलो की देण्याने किती आशीर्वाद आहे, But when I got to learn that with the giving I तेव्हा am देवाने मला आशीर्वादित केलं. God blessed me. आशीर्वाद नुसतं पैशामध्ये नाहीये, आशीर्वाद नुसतं पैशामध्ये नाहीये. So the blessings are not just in the money. माझ्या कुटुंबामध्ये शांती आहे, आम्ही हेल्दी राहतो, There is peace in my family. I'm happy. आम्ही हेल्दी आहोत, आरोग्य आहे, जे गरजा देव राईट टाइमला पुरवतो. We are happy. We are healthy, and our needs God is providing. काही us. वर्षाआधी डॅडीकडे फक्त एक खटारा 2 व्हीलर होती. And before some years, Daddy was having. Pastor आता was आम्ही having- 5 लोक आहे, आमच्याकडे 5 गाडी आहे. And we are 5 people today. कारण की We हे are मला five. कळलं, हे आमच्या फॅमिलीला कळलं की देवाला देवामध्ये किती मोठा आशीर्वाद Because आहे. our family got to know that in God's giving there are a lot of blessings. ओके, तर या वर्षी जर कोणी रेझोल्युशन करणार असेल तर रेझोल्युशन करा की मी देवाचा भाग देवाला देणार. So this year, if you are planning for resolution, do this resolution first that I am going to give it to God. चिंगूस नाही म्हणाले, देवाची मुलं चिंगूस नसतात. मला देवाची मुलं चिंगूस नसतात. खूप कवी आवडली. देवाची मुलं चिंगूस नसतात. ओके, तर आपण पहिली गोष्ट शिकलो, So the ऑनर. first thing we learned is honor.
ऑनरमध्ये काय काय येणार की देवाचा ऑनर, आपल्या आई वडिलांचा ऑनर आणि देवाच्या सेवकाचा ऑनर. देवाच्या सेवकाचा ऑनर आपण कसं करू शकतो? त्यांच्यासाठी उभं राहून त्यांना चांगल्या गोष्टी शेअर करू. How can we honor God? Servant, by standing and by sharing the good things with them. ओके. दुसरी गोष्ट आहे की आपण देण्याद्वारे आपण देवाची मुलं बनतो. The second thing is by giving we become the children of God. जेव्हा आपण देवाच्या सेवा देतो आपण ऑब्व्हियसली आशीर्वाद होतो, पण जेव्हा गरजूंना आपण देतो, चर्चमध्ये आपल्याला कधी कोणतरी गरज आहे त्यांना देतो, तेव्हा पण आपण आशीर्वादित If बनतो. we are giving to God's servant, obviously we'll be getting blessings. But if we are giving to a needy ones, we are getting blessings. मी एक वचन इतक्या वेळेस लोक तोंडातून ऐकलंय, फुकट मिळाले फुकट द्या. I've heard this word so much that if you are getting free, give it free. फ्रीली गिव्ह, फ्रीली रिसीव्ह, फ्रीली गिव्ह. काय इंग्लिशमध्ये कसं आहे ते? फ्रीली रिसीव्ह, फ्रीली गिव्ह. Freely receive, freely give. हे फक्त जे देत नाही त्यांना खूप आवडते. Those who are not giving, only they like this word. ज्यांना देणं आवडतं त्यांच्यासाठी मी पूर्ण अध्याय देतो. दुसरे करेन 9वा अध्याय पूर्ण आपण वाचूया. For those who जे like, देतात त्यांना हे अध्याय, हा पर्सनली अध्याय मला खूप आवडतो. for those who like to give, I am giving you a word from second करेन 9वा अध्याय. कोणतरी लाऊड अँड क्लिअर वाचेल. Second Corinthians 9. फुल तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे याची आगास्य नाही, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की 1 वर्षापूर्वीच अखिया प्रांताची तयारी झाली आणि या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे. तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बांधवांना पाठवत आहे की अशासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. नाहीतर कदाचित कुणी मासिदोनियाकर माझ्या बरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले तर त्या भरोशाबाबत आमची तुमची म्हणत नाही फजिती होईल. म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी, मात्र ती कृपणतेने न देता उदार अंतःकरणाने द्यावी. म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटते. आता हे पुढचं जे आहे ते एकदम लक्ष देऊन आपण ऐकूया. ते ध्यानात घ्या, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल आणि जो सगळ्या हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास ते समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करीत असतो, दरिद्रांस दान धर्म करीत असतो, त्याची नीतिमत्व युगानुयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवेल व ते बहुगुणित करेल आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढतील. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हा. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचं आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात. इतकेच केवळ नव्हे तर तिच्याद्वारे देवाच्या अधिकाधिक आभार प्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते. या सेवेच्या कसोटीमध्ये तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या सत्कार्याबाबत आज्ञाधारकपणे दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यामुळे देवाची गौरव होते आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्याने ते तुमच्याकरता प्रार्थना करतात व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती असते. येस, तरी तर आपल्याला काय कळतं की जो जितक्या मापाने पेरतो तो तितक्या मापाने कापणी करेल. So what we get to learn from this scripture is in what types we reap. By what measure we sow, the same measure we will be getting in our return. समजा माझ्याकडं 10 गुंठे जागा आहे. 10 गुंठे जागा माझ्याकडे आहे. If I am having गुंठा, ब्रदर यू अंडरस्टँड गुंठा या. तर आपल्याकडे 10 गुंठे जागा आहे okay, if I am having 10 square feet of land, 10,000 square feet of land, आणि माझ्याकडे काही बी आहे and if I have a seed, आणि समजा मी बी घेतलं if I am taking that seed,
आणि मी म्हटलो की 8 गुंठे जागा मी माझ्या मुलांना क्रिकेट खेळायला ठेवत And I'm saying that some land I'll keep for my sons. आणि to 2 play. गुंठे जागेमध्ये मी गहू पेरेल. And in that remaining land I'll sow that seed. तर 2 गुंठे जागेमध्येच गहू येतील So in that much land only I will get the fruit. आणि 8 गुंठे जागा तशीच बॉल पडून पडून ती बेकाम होऊन जाईल. And 8,000 acres of land that will just be used for playing. पण समजा माझ्याकडं बी आहे आणि मी ठरवलं की मी पूर्ण 10 गुंठ्यामध्ये पेरणी करत, But if I have a seed and I plan to sow that seed in the entire place, तर पूर्ण 10 गुंठेचं उपज मला भेटेल. so in the entire place I am going to get the fruit. तसंच आहे, जो एकदम स्पेरिंगली, काय ते मराठीमध्ये काय लिहिले, जो राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. जर समजा आपल्याकडं नाही आहे, आपल्याकडे थोडं आहे आणि आपण त्या थोड्यामधून पेरणी करतो, तर दॅट इज फाईन, ते चांगलं आहे. So if you are sowing sparingly, then the reap also will be spared. त्या स्त्रीकडे 2च नाणे होते आणि ते 2च नाणे तिने पेरले. तर ते येशू हे नाही म्हटलं की तुझ्याकडे खूप कमी आणि हे 2 नाणे मला नाही चालणार. And that woman had just 2 coins. She put that 2 coins, and Jesus didn't say that you are just giving 2 coins. येशूने तिचं अंतःकरण पाहिलं की किती आनंदाने ही देते. Jesus saw her heart, that how happily she was giving those. मला महिन्याचा पहिला रविवार खूप आवडतो, कारण की त्याच्यामध्ये द्यायचं असतं, टाईप द्यायचं असतं. And I like the first salary of every month because फर्स्ट संडे. first Sunday of every month because there is a giving of हा, tithes. तसंच आपण जेव्हा भरून देतो तेव्हा भरून कापणी करतो. So whenever we give happily, the more blessings we are going to get. हे समजलं सगळ्यांना? ओके, तर आपण पुढं जे पण आहे ते मागच्या संडेला आपण शेअर केलं. ठीक आहे, आपण आज काय काय शिकलो आपण एकदा क्विकली रिवाइज करू. पहिलं आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सन ऑफ गॉड, देवाची मुलं होण्याचे जे वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्यामधलं पहिलं काय होतं? First characteristic, वारस. दुसरं आहे, inheritance. तिसरं आहे अधिकार. आदर. मग देवाची मुलं काय करतात? पहिलं आहे आदर, दुसरं आहे शेअरिंग, आणि तिसरं राहिलं. तिसरं आहे की शेअर द फादर्स किंगडम कल्चर, म्हणजे जे आपण जेव्हा देवाची मुलं होतो तेव्हा आपण इतरांसाठी शेअर केलं पाहिजे की आपल्या पित्याचं राज्य कसं आहे. After being the sons of God, we should share with others how is our God's kingdom. आपला पिता म्हणतो की शत्रूला माफ करा, Our God says that we should forgive our enemies, पण मुलं म्हणतात की मी नाही माफ करणार. but children say, I will not forgive. तर म्हणतो तुझ्या पित्याचं राज्य असं कसं की मुलगाच ऐकत नाही पित्याचं. So the other one is saying, how is your father's kingdom that your child is not listening. तर जेव्हा आपण आपल्या पित्याच्या राज्यानुसार वागतो So whenever we behave according to the father's kingdom, तेव्हा जे लोक राज्याच्या बाहेर आहेत so the people, those who are outside the kingdom, ते बघतात की हे राज्य किती चांगलं आहे, they see how good this kingdom is, आणि मग तेव्हा ते राज्यामध्ये येतात. and then they enter the kingdom of God. नेहमी गॉस्पल सांगून कधी कधी आपल्याला एकदम क्लिअर गॉस्पल सांगणं शक्य नसतं. It is not possible for us to share a clear gospel. मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन असं खुल्लम नाही सांगू शकत, कारण की माझ्या ऑफिसचे काही पॉलिसीज आहे. रिलीजन आम्ही शेअर नाही करू शकत, कारण ते ऑफिसची खुल्लम मी नाही जाऊन सांगू शकत की असं असं देवाचं वचन आहे, हे आहे. So in our office, if I go and I cannot start sharing the word of God all of a sudden. There are some rules for the religious things. पण जे ऑफिसचे लोक मला बघतात, But when the office people look at me, जेव्हा त्यांना कळतं की आदर वगैरे काय असतो, when they get to know that what is honor, तेव्हा ते मला विचारतात हे तू कुठून शिकला. then they ask me where I have learned this from. एक गोष्ट माझ्या ऑफिसची एक सिनियर आहे, तिने मला सांगितली. And I have a senior colleague in my मला office. सवय कोण मोठं आलं की मी लगेच उभं राहतो, मी बसून राहतो. And I have a habit, if some elder is coming, I तर stand ऑफिस on my feet. म्हणजे कॉर्पोरेट कल्चरमध्ये असं असतं की आपण कोणाला सर नाही बोलत किंवा सेम ट्रीट करतो. In the corporate structure, it is not like that. We never say sir. पण We treat same to मी everyone. स्वतःला म्हटलं माझ्या देवाच्या राज्यात असं नाही सांगत. But I told that in my God's kingdom, it's not like तर that. जेव्हा माझे डायरेक्टर यायचे So काय whenever बोलायला, my director used to तर मी come, उभं राहायचो. I used to stand ते here. मला म्हणायचे नाही बस कसं काम होतं, पण मी उभं राहायचो नाही. And he used to tell, sit, why? तर ही गोष्ट माझ्या टीमनी बघितली. And my team saw this. तर आता असं झालं कोणी डायरेक्टर आलं की सगळी टीम उभं राहते. So now it is that whenever a director is coming, a whole team stands. तर मला एकदा एक मुलगीने माझी सिनियर तिने मला विचारलं तू असं का करतो, असं कसं करतो. And a senior colleague from my office, she asked me, why you're doing this thing? मी म्हटलं मला माझ्या पित्याचं प्रेम कळलंय. I
told आणि her, त्याच्यानंतर मग मी त्याला गॉस्पल शेअर केलं. I told her that I got to know my father's love. तर जसं मी वागतो ते एक डोर होतं, ते एक दरवाजा होता की आपण सुवार्ता कसं सांगू शकतो. So it's like that when a door opens, then we can share the gospel. तर जेव्हा आपण आदर करतो, So when we start honoring, लोकांना कळतं की हे देवाची मुलं आहेत. people start understanding they are people of God. येशूसाठी जोरात टाळ्या वाजवतो. इंग्लिश कुठे झालं असं बोलले. पंचवीस नाही म्हणाले कुठे. जेव्हा टाळ्या वाजतो, जोरात टाळ्या वाजवतो. ते तो भरपूर बोलतो. तर लास्ट गोष्ट सांगून एंड करतो. Okay, let me share with you a last thing. लास्ट गोष्ट आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असते त्यांना, एक मुलगा आणि एक मुलगी मित्र असतात. Okay, one boy and girl, they both are friends. तर त्यांना हळूहळू काय होतं, प्रेम होतं एकमेकांसाठी. And slowly they are in love with one another. त्याच्यावर ते मित्र असतात. So when they are friends, ती मुलगी त्यांना असं मित्र असेल जेव्हा ते भेटणार असतात, तर हा मुलगा म्हणतो की ठीक आहे मी तुला 6 वाजता इथे इथे भेटेल. so whenever they plan to meet, the boy says, I will meet you at 6 तरी p.m. मुलगी बरोबर 6 वाजता तिथे यायची. And that girl, she came at 6 o'clock. पण हा मुलगा 6:30 यायचा. But this boy used to come at 6:30. कधी कधी 7 वाजता यायचा. Sometimes at 7. तर पुढच्या वेळेस मग ती म्हटली अरे तू तर मला 6चा टाइम देतो, 7 वाजता कसं काय आला? तर सॉरी माझ्याकडून Next time the girl is saying to that boy, you are planning for 6 p.m. 2 हफ्त्यानंतर परत ते ठरवतात की आपण परत भेटू. After 2 weeks, they decided again that we'll meet again. तर ती मुलगी आणि त्यांचं ठरलं की आपण आता 5 वाजता भेटू. So they planned to meet at 5 p.m. तर 5 वाजता मुलगा येऊन उभा राहतो पण मुलगी येत नाही. At 5 p.m. the boy came there on the spot and the ती girl, 6 वाजता येते. the girl came at 6 o'clock. मग हा तिला म्हणतो तू 6 वाजता कसं काय आली? ती म्हणते माझं दुसरं काम होतं. So the boy is saying to girl, how come you late? So तर हळूहळू यांचं बोलण्यामधून ह्यांना एकमेकांसाठी फिलिंग्स येतात, त्यांच्यामध्ये प्रेम येतं. so slowly with that speaking they fall in love. मग ते एक रिलेशनशिपमध्ये जातात. They grow further in relationship. त्यांचं जेव्हा रिलेशनशिप चालू होतं तेव्हा मुलगा म्हणतो आपण भेटू. And when they start their relationship, they decide to ते meet. किती वाजता भेटायचं? The boy is asking when to meet. ते म्हणते भेटू 5 वाजता. ती म्हटलं की 5 वाजता, हा 6 वाजता येणार आहे. ते भेटू 5 वाजता. So she is saying let us meet at 5 5 o'clock. But she is thinking that anyway he is coming at 6 o'clock. तर यावेळेस मुलगा 4:45 येऊन उभा राहतो. And that time the boy comes around 4:45 again. कारण की मुलाला मुलीवर प्रेम झालेलं असतं. Because that boy is in love with that girl. तर जसंच आपण जेव्हा देवावर प्रेम करतो, So in the same way when we are in love with God, आपण सगळे पंक्च्युअली त्याचे जे पण आहे रीती, चर्च टाइम, वर्शिप टाइम, बायबल स्टडी आपण कधी चुकवत नाही, कारण की आपण देवावर प्रेम करतो. we become very punctual in all of the things. of तुम्हाला God. दुसरं काही काम असेल तर देव समजून घेईल, देव पिताय तो समजून घेतो. पण जर तुम्ही फ्री असेल तर तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी मध्ये या. If you have stuck with a very urgent work, God can understand He is our Father. पाच सुवार्ता आहे There are 5. मंडळीमध्ये, 5 सुवार्ता आहे. There are 5. प्रेसिड, अपॉस्टल, इव्हँजलिस्ट, पास्टर, टीचर. तर हे वचनामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं तर असं लिहिलं की सम अपॉस्टल्स, सम पहिले काय सम प्रॉफिट्स, सम आणि टीचर्स तिथं समने लिहिलंय. बरोबर आहे There is ना no sum. इंग्लिशमध्ये? त्यासाठी कुठे ते वचन वाचू आपण इफिस 4:11. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पालक व शिक्षक असे नेमून दिले. कोणी आणि शिक्षक. इंग्लिशमध्ये वाचायचं. And He gave some apostles, and some prophets, and some evangelists, and some pastors and teachers. अँड टीचर. तर जेव्हा आपण बायबल स्टडीला येतो तेव्हा आपण गोष्टी पास्टरकडून शिकतो आणि आपण दुसऱ्यांना जाऊन शिकवतो, कारण की आपण ऑलरेडी टीचर्स आहोत. So whenever we come for Bible study, we learn from our pastor, and then we go and tell that same thing to तर बायबल because we all are स्टडी teachers. कधी चुकवू नका, So never कारण की miss, जे आपण पास्टरकडून शिकू तेच आपण पुढे लोकांना जाऊन शिकवू. so we should never miss the Bible study, because whatever we learn from pastor, that same thing we can tell others. ओके, हे झालं. इंटरसेशन प्रेयर पण चुकवू नका, मध्यस्थीची प्रार्थना. Okay, we shouldn't miss the intercession prayers as well. जर आपण योसेफाचं जीवन बघितलं If we look at the life of तर योसेफाच्या भावाने घेतलं आणि विकून टाकलं. his brother sold him.
आणि मग तो सगळी स्टोरी माहिती, तो एकाच्या घरी जाऊन काम करतो, मग त्याला तिथून जेलमध्ये टाकतात. And we know the entire story how he works in that family. योसेफाला एक दृष्टांत असा होता की त्याला 2 वेळेस, बरोबर, त्याला 2 वेळेस स्वप्न पडलं. And Joseph got a dream. पहिल्या स्वप्नामध्ये काय होतं की त्याची पेंडी उभी राहिली, बाकी 11 पेंड्याने त्याला नमन केलं. And in the first dream, बरोबर. दुसरं स्वप्न असं होतं की आकाश, चंद्र आणि बाकी 11 नक्षत्र तारे की त्याच्या तारेला नमन करतात. हे त्याचं स्वप्न होतं. and the second dream was all the stars are bowing down to his star. पण जेव्हा तो जेलमध्ये जातो But when he goes to jail, त्याच्या स्वप्नानुसार काहीच घडत नसतं. like nothing is happening as it dreamt. आणि वरून दुष्काळ तेरा म्हणा लोक म्हणतात की आमचं स्वप्न तू सांग काय आहे. And that famine is going to be there, and the people are saying, "You tell us what is that." हा म्हणतो माझं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही, तुमचं स्वप्न मी काय करू. Joseph must be thinking, "My dream is not getting fulfilled. How shall I?" किती वर्ष झाले, लहान असताना मला स्वप्न दिलं, आता एवढे वर्ष झाले मी जेलमध्ये आणि तुम्ही मला म्हणतात मला असं स्वप्न पडलं, असं स्वप्न पडलं. So many years have passed. My dream is not yet fulfilled. पण योसेफने तसं केलं नाही. But Joseph त्यांनी did. त्यांच्यासाठी प्रार्थना केली Joseph prayed for them. आणि त्यांना प्रार्थना केल्यामुळं जेव्हा तो प्यालेबरदार, जेव्हा तो राजाकडे होता फारोकडं, And when that कपबेरर, cupbearer of तेव्हा तो म्हटलं फारोला की जेलमध्ये आहे तरी माझ्यासाठी प्रार्थना केली, माझं स्वप्न तिने सांगितलं. cupbearer said that while I was in jail, Joseph prayed for me. म्हणून फारोनी योसेफाला पुढे बोलवलं. And so Pharaoh called. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, So when we pray जेव्हा for आपण others, दुसऱ्यांचे ओझे घेऊन चालतो, when we carry others' burdens, तेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो. then God is blessing us. स्वप्न इंटरसेशन प्रेयर योसेफाच्या अजेंडामध्ये कधीच नव्हता. अजेंडाला काय म्हणू शकतो मराठीमध्ये? अजेंडा, ध्येय किंवा प्लॅन. त्या योसेफाला कधीच सांगितलं नव्हतं की तुला, देवाने नाही म्हटलं की तुला मध्यस्थीची प्रार्थना पण करायची. And God never told Joseph to intercede. गॉड नेवर टोल्ड जोसेफ टू हिअर टू इंटरसेड. okay, पण योसेफाने दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली म्हणून देवाने ती प्रार्थना हेल्प केली की तुझ्या ध्येयापर्यंत मी तुला घेऊन जातो. okay, God never told Joseph to intercede, but because of others' intercession, God had. तसंच आपण जेव्हा फॅमिली असतो तेव्हा आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो, तर शनिवारी प्रार्थना चुकवू नका. So like we are a family, we should pray for one another. So never miss the Saturday. prayer. ओके, येस, आपण सगळे उभे राहूया. Let us all stand on our place. आपण शेजाऱ्याचे हात धरून म्हणू की आपण एक कुटुंब आहोत. Let us hold a hand. Let us say we are a family. वी आर अ फॅमिली, आपण एक कुटुंब आहोत. We are a family. जेव्हा तुझी वाढ होती तेव्हा मला आनंद होतो. When you are growing, I'm more than happy. बोलत आहे का नाही, माझ्या देशात नाही. जेव्हा तुझी वाढ होईल तेव्हा मला आनंद होईल When you are आणि तुला पार्टी मी देईन. ओके, तर या वर्षी आपण ध्येय ठेवूया. पहिली गोष्ट आदर. आदर बिलकुल पण कमी होऊ देऊ नका. आदरामध्ये खूप आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट आहे देणं. तिसरी गोष्ट आहे किंगडम कल्चर, जे आपले राज्य, पित्याचं राज्य आहे ते आपण दुसऱ्यांकडे शेअर करूया. this year we should start honoring. We should not be less in honor, in giving, as well as sharing our God's things. जर आपल्याद्वारे कोणाचा अनादर झाला असेल So if we have lost someone, त्याला जाऊन आपण क्षमा मागूया. so we should ask for forgiveness. कधी कधी आपल्याद्वारे पित्याच्या देवाचा पण अनादर होतो, कारण की आपण त्याला चुकीच्या रूल्स पण टाकत राहतो. Sometimes God is also getting dishonored because of our giving. तर आपण देवाला पण क्षमा मागूया. So we should ask forgiveness from God. आणि चर्च झाल्यावर सगळ्यांना भेटूया एकमेकांना And after today's church ends, will meet everyone. आणि म्हणूया की तू वाढलं तर मला आनंद होईल. And let us say that if you are growing, I am more than happy. ओके, येस, आपण डोळे बंद करूया.